आता बातमी आहे बांगलादेश प्रश्नी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीची। बांगलादेश प्रश्नावर आज संसदेत बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सर्वपक्षीयांना बांगलादेश प्रश्नी सरकारनं उचललेल्या पावलांची संपूर्ण माहिती दिली। या बैठकीत शेख हसीना यांच्या संदर्भात कुठलाही निर्णय अद्यापही घेतला नसल्याचं जयशंकर यांनी सांगितलं आहे। शिवाय बांगलादेशमधील भारतीय नागरिक आणि तिथल्या स्थितीवर लक्ष असल्याचंही सांगण्यात येत आहे। दरम्यान बांगलादेशसाठी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी गरजेची असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यावेळेस यांनी हे स्पष्ट केलंय। तर सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं काय माहिती दिली आपण पाहतोय। शेख हसीना संदर्भात अद्यापही कोणताही निर्णय झाला नाहीये। शेख हसीना आणि बांगलादेश स्थितीवर वेळोवेळी माहिती दिली जाईल। बांगलादेशात सुमारे 12 ते 13 हजार भारतीय आहेत। आतापर्यंत 8,000 विद्यार्थी परतल्याची माहिती केंद्राकडून दिली जाते। परिस्थिती इतकी भीषण नाहीये। बांगलादेशातून भारतीयांना बाहेर काढण्याची गरज नसल्याचं केंद्राकडून सांगितलं जातंय। आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, जी परिस्थिती असेल ती आम्ही कळवू असंही सांगितलं जातंय।